जीवनामध्ये माणसं खूप भेटतात, पण जिवलग एखादा भेटला तर भेटतो, नाही तर न भेटताच मरावं लागतं. मोठी गंमत आहे जीवनाची. सोयरे भेटतात, दायरे भेटतात, मुलं भेटतात, नवरा भेटतो, बायको भेटते, मित्र भेटतात, साहेब भेटतात, दुकानदार भेटतात, चोर भेटतात, सज्जन भेटतात. पण जिवलग भेटणं ही जीवनाच्या आनंदाची परिसीमा आहे. काय भेटून तरी उपयोग आहे, नाही का? भेटला तरी ठीक आहे, नाही भेटला तरी काही नडत नाही. पण ज्याच्या वाचून नडतं, ज्याच्या वाचून अडतं, असा कोणीतरी भेटावा. आणि ती नड वस्तूची नसावी. माझं बोलणं का? वस्तूची नड कुणीही पुरी करू शकतो, काही तितकंसं अवघड राहिलेलं नाही, नाही का? पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये बाजारहाट करायला कोणी नसेल तर माणसं म्हणायचे खाली जायला कोण नाही. सध्या मी बघतोय फोन केला की कोथिंबीरची जुडी सुद्धा घरात येते. अवघड काय? तुम्ही म्हणा आणि फोनवर तयार. तो नाही तर त्याचा दुसरा आणखीन तयार आहे. याचा अर्थ वस्तूची नड कुणीतरी पुरू शकतो, पण माझ्या हृदयाची जी प्रेमाची नड आहे ती कोण पुरवणार? पैगा भक्तासी माझे कोड, मजत या अनन्य गतीची चाड, काचे प्रेमळाचे साकडे आमची घरी. हे देव म्हणतोय, आपण काय म्हणावं? सहज भक्त आणि देव बसले होते. बसता बसता चर्चा निघाली, देवा तू सर्वज्ञ आहेस, सर्वांग आणि परिपूर्ण आहेस, षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहेस. तुझ्या संकल्पातून विश्व जन्माला आलं आणि विश्व नाहीसा करावाचा संकल्प उठल्याबरोबर एका क्षणामध्ये ते विश्व नाहीसं होतं. एवढी तुझं सामर्थ्य आहे. तुला काही अडी अडचण? तुला काही नड नाही का? नड खरंच काही नव्हते. सध्याच्या काळामध्ये एक बायको मिळणं मुश्किल. त्याला कायदेशीर 16,108 मिळाल्या होत्या. बोलणं कळलं का? कायदेशीर, अनऑथोराइज नाही. पैशाची कमतरता नाही, लक्ष्मी त्याच्या घरामध्ये नांदत होती. यश हा त्याचा एक गुण आहे. मग कमतरता काय असावी? देव म्हणाले, खरं सांगू, एक कमतरता आहे माझ्या जीवनामध्ये. ते म्हणाले, गरजू मला रोज भेटतात. माझ्या सगळ्या देवळात त्या गरजूंची गर्दी असते, पण माझ्या प्रेमळ भक्ताची भेट होणं मोठं दुर्मिळ आहे. माझ्या गाठचं सांगत नाही, ओवीच सांगतो. पैगा भक्तासी माझे कोड, मजत या अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळाचे साकडे आमची घरी. आमच्या घरामध्ये एकच उणा आहे, ते म्हणजे प्रेमळ भक्तांचं. बाकी गरजू खूप. कोण मुला करता येतो, कोण बायको करता येतो, कोण नोकरी करता येतो, कोण पैसा करता येतो, कोण सत्य करता येतो, पण असं कोणी म्हणत नाही, प्रभू मला तू पाहिजेस रे, प्रभू मला तू पाहिजेस रे. अजून मधून मी माणसांची परीक्षा बघतो. म्हणाले, मी एकाला म्हटलं, मग मी येतो की तुझ्या घरी? अरे म्हणले, तुझं किती अवघड आहे. 2 पोरांना घास घालता येत नाही, तर तुझा नैवेद्य कुठून दाखवावा? का जे प्रेमळाचे साकडे आमची घरी.
एक गठ्ठा प्रेमळ गोकुळामध्ये मिळाले. हेच वृंदावनातलं गोकुळचं वैशिष्ट्य होतं. खरं सांगा, इथे एवढे तुम्ही बसलेला आहात, किती जणांना आयुष्यामध्ये जिवलग भेटलाय? बायको शेजारी बसली म्हणून घाबरू नका, नवरा शेजारी बसला म्हणून घाबरू नका. सांगा की, मनापासून सांगा, मला सांगू नका. ज्याच्याबद्दल उत्तर विचारतोय त्यालाच उत्तर द्या. किती अवघड प्रश्न आहे हा. अवघडच आहे. देवाला दुर्मिळ आहे बरं का. गरज पुरवणारा नवरा भेटतो, स्वयंपाक करणारी बायको भेटते, कदाचित आजारी पडल्यानंतर पाय दाबणारा मुलगाही भेटेल, पण पाय ओढणारी काही कमी नाहीत. बघा विचारून आपल्या मनाला, जिवलग भेटतो का? अवघड आहे नाही? जीव देईन असं म्हणणारे सगळे असतात, पण वेळेला कोणी जीव द्यायला तयार नसतं. पण त्या गोकुळच्या गवळ्यांचं ज्ञानी नव्हते, विद्वान नव्हते, पण हृदयामधून प्रेमाचा पाझर होता. समुद्र नव्हता, नद नव्हता, नदी नव्हती, पण वाळूतला एक झरा होता, पण पाणी शुद्ध होतं. काही वेळेला नदीचं पाणी पिता येत नाही, पण झऱ्यातलं पिता येतं, कारण त्या पाण्याला जिव्हाळ्याचं पाणी म्हणतात. माझं बोलणं कळलं का? बाप रुक्मा देऊरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नव्हे गे माई. या जगाच्या वाङ्मयामध्ये इतकी सुंदर व्याख्या कुणीच केली नाही. तुमचा माझा जो जीवीचा जिव्हाळा ज्ञानेश्वर भगवान होता, तोच करू शकला. बाप रुक्मा देऊरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नव्हे गे माय. काही जरी केलं तरी जो मला सोडून जाऊ शकत नाही आणि जाणार नाही, ही ज्याच्याबद्दल खात्री आहे, तो जिव्हाळा. निमित्ताने एकत्र आलेली माणसं आणि लांब जाण्याकरता निमित्त शोधणारी माणसं, काय गंमत आहे जीवनाची. काहीतरी निमित्तातून एकत्र आले आणि पुन्हा लांब जाण्याकरता सुद्धा निमित्त शोधणारी माणसं. नाही आम्हाला पटलं, नाही जात. काय गंमत आहे जीवनातली. ही मोठी ट्रॅजेडी आहे बरं का, फार मोठी शोकांतिका आहे नाही का. काहीतरी निमित्तानेच माणसं एकत्र आली आणि शेवटी पटलं नाही तरी काहीतरी निमित्त शोधत असतात आणि तेवढंच धरून पुन्हा एकमेकाची तोंड पाहत नाहीत. बाप रुक्मा देऊरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा, काही जरी केले तरी जो मला सोडून जात नाही, असा जिव्हाळा. आईच असेल असं नव्हे, बापच असेल असं नव्हे, त्रिभुवनात कुणीतरी असेल की जो तुमचा जिव्हाळा असेल, जो माझा जिव्हाळा असेल. गोकुळच्या गवळींना दुसरं काहीच कळलं नव्हतं, त्यांना एकच कळलं होतं. यासी पाहता हो हृदयस्त पाहिला. हृदयस्था इतका जवळचा दुसरा कोणी नाही. निरुपचार प्रेम, काल शेवटी ओव्या सांगितल्या होत्या. निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसे जाणी दे. निरुपचार प्रेम, ज्या प्रेमाला काहीतरी उपचार लागतो असं नव्हे. प्रेमामध्ये खूप प्रकार आहेत, खूप गमती आहेत, पुष्कळ सांगण्यासारखं आहे. पण निरुपचार प्रेम ते निरुपचार प्रेम बरं का.
गंमत म्हणून सांगतो. तसं मी काय अगदी ओढून ताडून प्रवचन करत नाही. जसं मला सुचेल, जसं इथे बसल्यानंतर गाथ्याला नमस्कार करतो आणि सांगायला सुरुवात करतो. तसं काही पाठ केलेलंही नसतं, निराळ काही सांगण्याची आवश्यकताही नाही. पाठ केलेलं माझ्याकडे काहीच नाही आहे. इथे फक्त गाथा ठेवलेला असतो, ज्याच्या आधारे आपण चरित्र सांगतो. नामदेव महाराज म्हणा, नाथ महाराज म्हणा, त्याच्यातलं एक वाक्य जर जीवीचा जिव्हाळा मिळाला तर 1 तासाचं प्रवचन होऊन जातं. तेव्हा खाली बघून सांगायची काही आवश्यकता नाही, पाठ करण्याची आवश्यकता नाही. कारण देवाकडे, संताकडे आणि प्रेमगळ्याकडे कधीच मी पाठ केली नाही. माझं बोलणं कळलं? जे प्रेमळ आहेत त्यांच्याकडे कधीच पाठ केली नाही आणि कधीच कशाकडे पाठ न केल्या कारणाने पाठ करायची आवश्यकता वाटली नाही. शेवटी कोणता शब्द हृदयाला जाऊन भेटतो? जो शब्द हृदयातून प्रगट होतो तोच हृदयाला जाऊन भेटतो. आणि हृदयाला मिळणं ही ज्ञानेश्वरीची सांगता. ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैतन मोडता केले आपणाईच ते अर्जुना. या हृदयातलं त्या हृदयात घातलं. पण काही वेळेला असं होतं, आमच्या हृदयातला आम्ही दुसऱ्याच्या हृदयात घालायला निघतो, पण तो केवळ पंप निघतो, हृदय निघत नाही. तसं जर बघितलं ते असाच आहे हात, असंच हे हृदय आहे. हृदयाचा शेप असाच आहे. तो काय करतो? सगळं रक्त घेतो, शुद्ध करतो आणि हृदयाला पुरवतो. तो पंपच आहे. पण एक लक्षात घ्या, ईश्वरी सत्तेतून अशी संवेदना तिथे आहे की ती कुणालाच कळत नाही. म्हणून आम्ही सांगतो देव हृदयात आहे. एक डॉक्टर मला म्हणला, मी आतापर्यंत बरीच ऑपरेशन केली पण त्याच्यात देव दिसला नाही. म्हटलं ऑपरेशन करताना तो तुझ्या इथे येऊन बसला होता म्हणून तुला दिसला नाही. काय ऑपरेशन करताना तो तुझ्या इथे होता म्हणून तुला तिथला दिसला नाही? काय अर्थ करतात माणसं? अरे दिसणं जर त्याच्याने आहे तर तो दिसेल कसा? परमात्मा हा परिच्छिन्नपणाने दिसण्याचा विषय होऊ शकत नाही. पण भक्तांचं अलौकिक प्रेम आणि भक्तांच्या हृदयाची ओढ जाणून हृदयातला परमात्मा भक्त प्रेमास्तव सगुण साकार होतो आणि लीला करतो. तोच लीला अवतार म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार. म्हणून इथे ठिकाणी म्हणतायत, यासी पाहता हो हृदयस्थ पाहिला. हृदयस्थ पाहिला. कुणी पाहिलाय? कुणी पाहिलाय? आत्मयासी पाहो जाता पाहण्याची होय आत्मा तत्वता. मग दिसायाची वार्ता तुटून गेली. आत्मयासी पाहो जाता आत्माची होय तत्वता. परिच्छिन्नपणाने दिसण्याची वार्ता पुसून जाते, संपून जाते. भक्ताला ओढ असते, जो इथे लपून बसलाय तो समोर बघावा. आणि अशी जी ओढ होती त्या ओढीचं मूर्त रूप म्हणजेच कृष्ण भगवंताचा अवतार. विशिष्ट देवता निराळ्या आणि नखापासून केसापर्यंत ज्याची सत्ता चालते, अथपासून इथीपर्यंत ज्याची सत्ता चालते, तो हृदयस्थ परमात्मा. काही काही लोकांची सत्ता असते पण मर्यादित. म्युन्सिपाल्टीचा चेअरमॅन बघा, पुष्कळ चेअरमॅन आहेत म्युन्सिपाल्टीमध्ये. पीएमटीचा चेअरमॅन,
पाणी खात्याचा चेअरमन, खाते वाटून दिलेले तेवढ्या पुरतं. मग त्याच्यावर एक मेयर असते, मग त्याच्यावर मंत्रालय असतं, त्याच्यावर वरपर्यंत जा, की असा एक शेवटी पॉइंट असतो की त्याच्यावर कोणी नाही. या सगळ्यांच्या हातात सत्ता असते, सगळ्यांनाच लाल दिव्याच्या गाड्या असतात. लाल दिव्याची गाडी असली म्हणजे सार्वभौम सत्ता आहे असं नव्हे बर का. पण एक सांगू का, जो मुख्य आहे ना त्याच्या गाडीला नंबर नसतो. म्हणजे बोलणं का, बाकी कुणाची जरी गाडी असते तर त्या गाडीला नंबर असतो. याचा अर्थ कळला का, हा नंबरातला नाही. तसं नंबरातले देव निराळे, की पहिल्या गाडीला जर 1 नंबर असेल तर शेवटी 33 कोटी असेल. पण हा देवादिदेव पांडुरंग, देवादिदेव कृष्ण परमात्मा, याला पाहिल्यानंतर काय वाटलं? एक सांगतो, देवांना सुद्धा तेच वाटलं. प्रत्येक देवाला ते वाटलं. इंद्र काय, चंद्र काय, सूर्य काय, गणपती काय, सगळे देवादिक तिथे आले बरं का. सगळे आले तिथे. खंडोबा काय, मसोबा काय, विशिष्ट प्रांताचे देव. आपल्याकडे अष्टवसू असतात, त्या दिशेला त्याची सत्ता बर का. पण हा कसा आहे, यासी पाहता हो हृदयस्थ पाहिला. पाहिला बरोबर कळलं, हा इथलाच इथे उभा आहे. ही जाणीव येण्याकरता सुद्धा अनंत जन्माची तपश्चर्या लागते. कृष्ण परमात्मा फक्त गोपींच्याच पुढे उभा होता का? गोपाळांच्याच पुढे उभा होता का? पांडवांच्याच पुढे उभा होता का? नवे कौरवांच्या पुढे सुद्धा होता. पण कौरवांना वैरी वाटला आणि पांडवांना सखा वाटला. किती गंमत आहे, गंमत आहे. म्हणून तो म्हणतो, आशे खूप भेटतात मला, पण माझ्या जीवीचा जिवलग भक्त एकही भेटत नाही. ज्ञानोबा तुकोबा हे पैकी आहेत. नाथ बाबा जीवलगापैकी आहेत. गोपाळ जीवलगापैकी आहेत. आम्ही आहोत का नाही आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्या ओळीत आम्ही आहोत एवढं नक्की. म्हणजे आम्ही म्हटलंय, मी म्हटलं नाही. मी काय म्हटलं? आम्ही म्हटलं, तुम्ही आम्ही बरं का. हो, मला एक अभंग आठवला सहज सांगता सांगता. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले तेव्हा पांडुरंगाने अभंग गायला. माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, तुका टाकोनिया गेला. माझ्या जीवित्याचा छंद पांडुरंग रडे स्फुंदे, पांडुरंग रडे स्फुंदे. माझ्या जीवित्याचा छंद, माझ्या प्रेमाचा पुतळा. हे संत आहे, हे भक्त आहे. आणि म्हणून जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना कळलं. म्हणून बासरीची हाक सुद्धा सासूला गेली नाही, शेजारच्या नवऱ्याला गेली नाही, पण जिच्या करता होती तिच्याकडेच गेली. काल कुठे रंगून गेली बासरी. आनंद वाटला सगळ्यांना, मला सुद्धा. प्रेमाची हाक जो प्रेमळ आहे त्यालाच जाते, सगळ्यांना जात नाही. ती हाक ऐकण्याकरता सुद्धा तसे कान लागतात.
ते हृदयात स्पंदन जाणवण्याकरता तसं हृदय लागतं, सक्षम हृदय लागतं. नुसतं शरीर चालवणारं हृदय नको आहे, तर हृदय ज्यांनी दिलं त्याचं प्रेम जाणणारं हृदय असावं. काही काही माणसं दगडासारखी असतात, काही शिरत नाही त्यांच्या आतमध्ये. आणि काही काही दुसऱ्याला झालेली व्यथा बघितली तर याच्या अंगावर काटा उभा राहतो. कोणी म्हणतात हलक्या मनाचे, दगडाच्या मनासारखे असण्यापेक्षा हलक्या मनाचे बरे. मी शिवी देत नाही, पण पुढे कट जोडा, तशा मनाचा असू नये. मी शिवी दिली नाही, फक्त पुढे काय जोडा एवढं सांगितलं. काय नाही नाही, कसल्या मनाचा असा असल्या नको की ज्या मनाला कुणाचं बरंच वाटत नाही, दुसऱ्याचं बरं बघितलं त्याचं वाटोळ केव्हा होईल असं ज्याचं मन चिंतय. कसलं मन ते? असं मन असावं. दगडावर शिक्का कधी उमटतच नाही, पण नरम जी माती असते त्याच्यावर सहज शिक्का उठतो. तसं प्रभूची पावलं जर तुमच्या हृदयावर उमटायची असतील आणि तुमचं हृदय जर विष्णुपद व्हायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा साच आणि मवाळ व्हावं लागेल. हृदय प्रेमाचा कल्लोळ व्हावं लागेल, हृदय मौसूद व्हावं लागेल. कुणाच्या कानावर स्वर गेले? सगळ्यांच्या जात नाहीत. हृदयाची हाक अनेकांना येत नाही, अनेकाजवळ जात नाही. देह गेह कर्म सारुनी, बघा कोणाच्या कानावर गेली. देह गेह कर्म सारुनी, शेजे पहुडली निज समाधानी. कृष्ण वेणुगीत ये श्रवणी, वृत्ती उचलली भेटी लागुनी. ओ जीवी लागले हरीचे ध्यान, जीवी लागले हरीचे ओ ध्यान. काही केल्यान राहे मन, प्रेम पडी भरे येतसे स्पुंदून. हरिचरणी ते वेधले मन हो, जीवी लागले हरीचे ध्यान. कशा करता? काय सांगितलं? देह गेह कर्म सारुनी, शेजे पहुडली निज समाधानी. निजलेली आहे, पती शेजारी आहे, त्याला हाक नाही ऐकू गेली. दंभ हा पती आहे आपल्यातला, आपल्या ठिकाणी, मग तो कोणी स्त्री असू दे पुरुष असू दे. दंभ हा पती आहे बर का. त्याला इकडे तिकडे कुणाशी चांगलेपणाने बोलणं सुद्धा आवडत नाही. आपली बायको जर चांगलेपणाने बोलली तर त्याला वाटते हिची काहीतरी भानगड आहे. कळलं का? दंभपती. हो, दंभपती. असं म्हणतात फॉरेन मध्ये फार अगदी मोकळे आहेत, डिवोर्सही भरपूर होतात. याला सांगावं उगीच आपलं काहीतरी सांगायचं. आमची सगळी जी पद्धत आहे अगदी सगळी मोकाट आहे. काही नाही, काही नाही, काही नाही. तिथला अहंकाराचा दंभ. अरे आल्यावर याच्या भावाशी जर ती गोडीने बोलली तरी आवडत नाही, बाकी तर जास्त सोडून याला गप्पा सांगता. म्हणून अहंकार रूपी नवरा प्रत्येकात आहे. दंभ 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 आहे प्रत्येकामध्ये. म्हणून देह गेह, एक आग केव्हा ऐकू आली? तो दंभ झोपला होता. आपल्यातला अहंकार निद्रिस्त झाल्याशिवाय प्रभूची हाक आपल्याला ऐकू येत नाही. मीपणा संपावा लागतो, अहम कर्तृत्व संपावं लागतं, अहम ज्ञातृत्व संपावं लागतं. आणि तेव्हा प्रभूच्या बासरीचे सूर हो
आज सुद्धा ऐकू येतील. काय येणार नाही, काय येणार नाही. प्रभू जर आत्ता आहे, मग त्याची बासरी का आत्ता नाही, आणि तो आत्ताही का वाजवत नाही? जरूर 700 वर्षापूर्वी ती बासरी माऊलीला ऐकू आली आणि त्याच्यातून विरहिण्या जन्माला आल्या. कृष्ण वेधली विरहिणी बोले, कृष्णे वेधली विरहिणी बोले, चंद्रमा वारा करीतोगे माये, नलवा चन्ननुन घाली विंजण वारा, हरिविण शून्य शेजारुगे माये. माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा, माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा, माझा बळिया तो पंढरी राणा गे माये. माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा. शेवटी सांगतायत, नंद नंदनू घडी घडी आणा, तया विण वाचती प्राण हुमाये. कुणाला आणा, कुणाला भेटवा? नंद नंदन. बरं का, 700 वर्षापूर्वी माऊलीला अलंकापुरामध्ये त्या बासरीचे सूर ऐकू आले आणि गाऊ लागले, नंद नंदनू घडी घडी आणा. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानाबाई काय झालं, काय झालं? माऊली म्हणाले, काय सांगू? आहारे सावळिया. काय सांगतायत? काय सांगू निवृत्तीनाथा? साद आली. आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली, मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, संसार केला दाना दिन, येऊ निरुधई संचरली. आहारे सावळिया नंद नंदनू घडी घडी आणा. असं पॅरलल सांगतो तुम्हाला. काय घडलं? तुम्ही म्हणाल कृष्ण केव्हा? अरे बघ, 700 वर्षापूर्वीची कथा बघ. अरे का बघ, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, हरिने हरिले माझे चित्त. अहो काय तुम्हाला मी कितीतरी सांगण्यासारखं आहे, कितीतरी चातुर्मास जातील, कितीतरी दिवस जातील. काय असं आहे, एक जी जीवनातली सुंदर व्यथा असते ती व्यथा नसते, त्या व्यथेतून सुद्धा प्रभूचं दर्शन घडत असतं. बाळांपणाची व्यथा वाटते, पण त्या व्यथेतून बाळाचं दर्शन आहे. किंबहुना त्या व्यथेकरता नवस आहे. काय गंमत आहे, ती व्यथा प्राप्त व्हावी म्हणून नवस आहे. तुकाराम महाराज सुद्धा मोठ्या कौतुकाने गोकुळामध्ये वृंदावनामध्ये गेले. हरि बिन रैहान जाए जिहिरा. हे ज्यांनी ज्यांनी बासरीचे सूर ऐकले त्यांची कथा सांगतो. हरि बिन रैहान जाए जिहिरा, कब की ठाड़ी देखे रहा. किती वेळ तरी उभा राहून वाट बघते मी. कब की ठाड़ी देखे रहा, क्या मेरे लाल
कौन चुकी भई, क्या मेरे लाल, काय म्हणतायत, क्या मेरे लाल कौन चुकी भई, क्या मोहे पासिती बेर लगाई, हरि बिन रेहान जाए ये हीरा, कोई सखी हरि जावे बुलावन, कोई सखी हरि जावे बुलावन, बारही डारू उस पर तन, तुका प्रभु कब देखे पाहू, तुका प्रभु कब देखे पाहू, पासी जाऊ फेरन आऊ, एकदा तुझ्या जवळ गेल्यानंतर पुन्हा परत येणार नाही. पण काय करू, काय करू, क्या मेरे लाल कौन चुकी भई, मेरे लाल, मेरे कन्हैया, अशी काय चुकलं माझ्याकडून, सगळ्यांना दर्शन देतोयस पण मला देत नाहीस, काय घडलं असं. भेटवा हो त्यासी चरण झाडीन केशी, सगुण रूपासी म्यो भाळलिये, कसं म्हणतात बघा माऊली, कोण्या गुणे का हो रुसला गोवळू. आज हा गोवळ का रुसला बरं. मी एक सांगतो तुम्हाला, जगाने समजत काढून जमत नसतं. आपला अंतरात्मा जेव्हा आपल्याशी रुसतो तेव्हा काही उपयोग नाही. व्यवहार सांगतो, सासरा गोड बोलतोय, सासू गोड बोलते, नणंद गोड बोलतोय, दीर गोड बोलतायत, गडी माणसं हाजी हाजी करतायत, पण ज्याच्या करता घरदार सोडून आली तोच बोलत नाही. व्यर्थ व्यर्थ. कोणी ना बोलू दे, एकटा तो बोलू दे, मेजाशीच चालते, थाटात चालते. सगळे तिला म्हणतात बेपरवा आहे, माजली आहे, मिजाशी आहे. ते म्हणले काय म्हणायचं ते म्हणा. माझं म्हणणं कळलं का. मरकापती वश झाला तर बाईची एवढी मिजास, आणि अंतरात्मा प्रसन्न झाल्यावर काय असेल, काय कौतुक असेल, काय कौतुक बघण्यासारखं आहे. इथे जे म्हणतायत ना, म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तो रुसतो, कोण्या गुणे का हो रुसला गोवळू, सुखाचा चावळू मजशी नकरी ओ माये. घरातल्या माणसासमोर तर बोलणं बंद नव्हतं, पण ओघ थांबला होता. टावेल कुठं आहे, तेल कुठं आहे, सदरा दे, बस. पण कुठे प्रेम संबंध नाही, कुठे जिव्हाळा नाही. पुढचं सांगू का ह्याला, तसं जिवंत ठेवलंय, चालणं त्याच्याने, बोलणं त्याच्याने, पण जवळ असून भेटत नाही. संगती कळली का, काय सांगितलं. हा, फणी दे, तेल दे, जेवायला वाढू का, कसं झालंय, म्हणजे बोलणं टाकलं नाही, म्हणजे मारलं नाही, जिवंत ठेवलंय, पण जवळ असून भेटत नाही. जवळी आहे परी भेटे ना. काय म्हणतायत ज्ञानोबा, जवळी आहे परी भेटे ना, जवळ असून भेटत नाही, काय करावं. मेरे लाल कौन चुकी भाई, हे मेरे लाला, हे कन्हैया, काय चुकलं माझ्या हातून, काय चुकलं. अरे चुकू दे ना, माणसं आहोत म्हणून तर चुकतो आम्ही.
आणि सख्या जिवंत आहोत म्हणून चुकतो, मड चुकतं का? मड चुकतं का? अरे जिवंतपणा तू दिलास, आयुष्य तू दिलंस, होते चूक आमच्या हातून, पण एवढं रागवायचं? लोकांना तर कळून द्यायचा नाही, पण हृदयात टोचलेला काटा तर निघत नाही. हरि बिन रेहान जाय ए जिहीरा, क्या मोहे पासी बेरल गाई. का एवढा उशीर लावलास? का उशीर लावलास? काही भजन कमी झालं? काही नामस्मरण कमी झालं? काही चिंतन कमी झालं? ठीक आहे ना, झालं असेल आमचं कमी, तू पूर्तता कर ना. आमचा जीवलग आहेस ना तू, आमचा सखा आहेस ना तू. ठीक आहे, बाजारात आम्ही खरेदीला बाहेर पडलो, आमच्या खिशात 100ची नोट कमी पडली, दे ना तू, मालक आहेस ना. का अगदी तुझे पॉकेट मनी संपले तर तुझं तू बघून घे, नॉट दिस मंथ, नेक्स्ट मंथ. अरे कोण आहेस तू? काही तुझ्याकडे नोकरी बिक्री करायला राहिले का? नोकरी करायला राहिले का? तसं आमची भक्ती म्हणजे काही साधना आहे का? आमची भक्ती म्हणजे काही तुझ्याकरता केलेली साधना आहे का? अरे साधना ते करतात ज्यांना देव भेटायचा असतो, तो आमच्या जवळ आहे. आमची उपासना अशी आहे, म्हणजे तुझ्या जवळ बसून केलेलं भजन, उपासना, तुझ्या सान्निध्यात बसून. एक आम्हाला कळतं, आम्ही गातो तेव्हा आमच्या घशातून तूच बोलतोस. पाव्या माझी रागज्ञान केली अति मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण जाण कळा गातयाची. पाव्यामधून आवाज निघतो. कोण वाजवतो तो पावा? हा सुद्धा पावा प्रभूचाच आहे. याच्यामध्ये श्वास फुकला जातो. ही जी भोका आहे ती सगळी इंद्रिय आहेत. देह हा पावाच आहे, देही बासरीच आहे. आणि ज्याच्यावरचा स्वर उमटतो तसा स्वर निघतो. पहिल्यांदा कसा आहे बघा, सा एकच बोट उचललं, देहरूपी बासरीवरचं पहिल्यांदा जाणीवेचं बोट उचललं, जागा झाला. सा काय रे, कोण आहे तिकडे? हा आले आल्या, काम सुरू झाले. अरे चहा ठेवलाय वाटतं, वास आला. ग काय आता पुढचं जोडा तुम्ही. एक एक बोट काढू लागला तसे सगळे स्वर सुरू झाले. 7 स्वर सुरू झाले. 7 अवस्था आहेत जीवाच्या. आणि मग जेव्हा सुरू झालं, संगीत सुरू झालं, तेव्हा हात पाय नाक कान डोळे सगळेच काम करू लागले. आणि मग त्याच्यातून सुंदर स्वर निघू लागले. पहिल्यांदा फक्त सा रे ग म प ध नि सा असंच वर जातं आणि कधी खाली येतं. सा नि द प म ग रे सा, पुन्हा खर्ज जातो खाली. काय असं खर्जात जायचं, टिपीला जायचं, खालचा षड्ज गाठायचा, वरचा पंचम गाठायचा, आणि असं बेसूर न होता गायचं. असं जीवन केव्हा होईल? न बेसूर होता, तो वाजवेल तेव्हा. काय अशी ही बासरी बरं का, असं सुंदर संगीत, सुंदर संगीत. मग माणसं म्हणतात वा 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 वा. लक्षात ठेवा, बासरीमध्ये श्वास फुकल्याशिवाय आवाज नाही, तसं तुमच्या देहरूपी बासरीमध्ये श्वास फुकल्याशिवाय जिवंतपणा नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून असं म्हणू नका मला प्रभूचे सूर ऐकू येतील का. अरे काय वेड्या बोलतोयस, प्रभूचे सूर. प्रभूने तुला सूर केलंय.
फक्त तुला वाटतंय मी करतो, इथेच तर बाधा आहे. अडचण कुठे निर्माण झाली? एखाद्या कलाकाराला सुंदर कला आली की तो म्हणतो मी केलं, संपलं. ती कला संपू लागते. मग त्याला कळतं आता कोण. लक्षात घ्या, पण तुकाराम महाराजांनी एवढे अभंग रचले, पण असं कधी म्हणाले नाहीत. उलट त्याच्याकरता झुरत होते, जीव झुरे तुझ साठी. काय म्हणतायत? सांगा की, मुलाबाळा करता जीव झुरतो, कृष्ण प्रभू करता जीव झुरला, पांडुरंगा करता झुरला. ज्यांचा झुरला ते संत झाले, झुरावं असं वाटत होतं ते भक्त झाले, आणि देवच नाही म्हणणारे रावणाच्या कुळातले झाले. काय म्हटलं मी? असो, थोडक्यात सांगितलं तुम्हाला. काय? देवा करता जीव झुरणं, वस्तू करता झुरतो, व्यक्ती करता झुरतो. म्हणून काय सांगतो इथे? क्या मेरे लाल कान चुकी भाई. काय झालं? पुष्कळ सुंदर आहे हो. आजी का होतो दिसशी दुश्चित. का ग सखी आज अगदी दुश्चित दिसतेस? चेहरा ओढलेला, सुकलेला. काय झालं? याच्याकरता गोपीभाव प्रगट झाला पाहिजे. तुमचं पुरुष पण घरी ठेवा. माझं बोलणं समजतंय का? असाल तुम्ही पुरुष व्यावहारिक जीवनामध्ये, पण कृष्ण चरित्र कळायचं असेल तर पुरुष घरी ठेवा आणि गोपी होऊन या. एक गोष्ट सांगू का याच्या? मस्त. एकदा असं घडलं वृंदावनामध्ये, आणि रूप गोस्वामीचा मुक्काम होता. मोठे सत्पुरुष होते, मोठे कृष्ण भक्त होते. होतेच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण कुठेतरी काहीतरी घसरते गाडी. अरे का, मोठे लोक असतात, पण कुठेतरी काहीतरी घडतं. त्या घडण्याच्या मागे कुठे सुद्धा अहंकार असतो, काहीतरी असतं, भानगड असते. काय आहे मला माहिती नाही, पण आहे खरं. काय आहे ते सांगू का? देवाची उपासना करता करता हा जातो आणि एक दिवस म्हणतो मी देव झालो. इथेच घोटाळा होतो. देव झालो, इथे जावं आणि मी देवाचा आहे म्हणून परत यावं. तिथे थांबू नाही, तिथे बसू नाही, त्या मुक्कामाला थांबू नाही. मी ब्रह्म आहे इथपर्यंत जावं, पण ती प्रतिती जिरवावी आणि परत येताना म्हणावं मी देवाचा आहे. कारण ब्रह्म झालो म्हटल्यानंतर ओढ संपली. बरं का? दुसरीच गोष्ट आठवली, ती सांगतो. पुष्कळचं आठवतं इथे बसल्यावर, घरी काहीच आठवत नाही. एकदा काय झालं, रवींद्रनाथ टागोर फारच मोठा महात्मा होऊन गेला. गीतांजली ज्याने लिहिली, ज्यांना नोबेल प्राइज मिळालं. नोबेल प्राइज मिळालं म्हणून गीतांजली मोठी आहे अशातला काही भाग नाही आहे. ती होतीच. त्या नोबेल प्राइजचं भाग्य होतं ते गीतांजलीला दिलं म्हणून. आणि त्यांनी असं लिहिलं, त्याला शोधण्याकरता तीर्थ केली, यात्रा केली. जगातली सगळी तीर्थ शोधली, सगळी देवस्थानं शोधली, गल्ली बोळं शोधली, कुठेच सापडला नाही. आयुष्य गेलं. त्यातलं मर्म समजून घ्या. हे समजायला पाहिजे तरच मजा आहे त्यातली. नाही समजलं ते माझा इलाज नाही. पण समजेल असं वाटतं. इतके दिवस ऐकताय.
इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंदाला सीमा नाही. धावत सुटलो रस्त्याने. त्या गल्लीमध्ये गेलो. गल्ली सापडली, आनंद वाटला. घर सापडलं, आनंद वाटला. आणि एका दोघाला विचारलं, जे जाणते होते ते म्हणले इथेच आहे. जिना चढून गेलो. दाराजवळ गेलो. ठक ठक केलं. ठक ठक केलं. असं वाजवलं आणि तिकडून पावलं येऊ लागली दरवाजाकडे. पावलं येऊ लागली. जीव कासावी झाला. आणि दरवाजाला हात गेल्याबरोबर मी तसाच पळत सुटलो. मागे वळून सुद्धा बघितलं नाही. काय असेल याच्यातलं बरं? काय असेल? पत्ता मिळाला, ठिकाणा मिळाला, पावलांचा आवाज ऐकला, खात्री पटली की त्याचीच आहेत म्हणून. आणि दार उघडायच्या टायमाला पळालो का? ते म्हणले एवढ्या करता पळालो की आज जी ओढ आहे ती भेटल्यानंतर ओढ संपेल. ती ओढ कायम असावी, ते भजन कायम असावं म्हणून पळालो. तुझसे तेरी याद अच्छी है, जो आने को शर्माती नहीं. तू आके चली जाती है, वो कभी जाती नहीं. काय म्हटलं मी? देवा, तुझ्यापेक्षा तुझं स्मरण अलौकिक आहे. तुझसे तेरी याद अच्छी है, जो आने को शर्माती नहीं. हे एक प्रेमी आपल्या प्रेमिकाला म्हणतोय. पण इथे प्रेमिका कोण आणि प्रेमी कोण त्या अर्थ लेवलनी करा म्हणजे कळेल. काय काय म्हणतोय तो? हे सखे, आता मला असं वाटायला लागलंय की तुझ्यापेक्षा तुझं स्मरण चांगलं, तुझी आठवण चांगली. का? का? अगोदर तर येत नाहीस. दिवस दिवस घालवतो तुझी वाट बघण्यामध्ये. आल्यावर सांगतेस बाप होता, आई होते, अमके होते, वेळ मिळाला नाही, घरचं काम झालं नाही, नाना तऱ्हेच्या भानगडी सांगतेस. आणि आल्यावर इतकी लाजतेस की त्या लाजण्याचाच वेळ निघून जातो आणि पुन्हा चटकन निघून जातेस. घरी आईला सांगितलंय 8 वाजता घरी येईल म्हणून. तेव्हा आता असं वाटायला लागले की तू भेटूच नकोस. तुझ्या प्रत्यक्ष भेटीपेक्षा तुझं स्मरण उत्तम आहे. आणि तुझं स्मरण करणं हे तुझ्या ताब्यात नाही, माझ्या ताब्यात आहे. जेव्हा वाटेल तेव्हा तुझं स्मरण करीन आणि तुझ्या चिंतनात राहील. तुझसे तेरी याद अच्छी है, जो आने को शर्माती नहीं. तू आके चली जाती है, वो कभी जाती नहीं. किती गोड आहे बघा, किती गोड आहे. तसं संत तेच म्हणतात, देवा तुझी सेवा करावी, तुझं स्मरण करावं. स्मरण करत 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 त्या स्मरणात विलीन व्हावं आणि पुन्हा तुझं सेवा करण्याकरता पुन्हा जन्माला यावं. काय म्हणते इथे? का दुश्चित? का का कशा सांगतोय मी? रवींद्रनाथांची अलौकिक कथा ही अलौकिक आहे. जाणीव झाली ना, आता नको, बस पुष्कळ झालं. कळलं कळलं, पत्ता कळला, पत्ता कळला, पत्ता कळला. आणि तिथेच भजन करू लागले. ज्ञानोबारायांना पांडुरंग भेटला नाही, तुकाराम महाराजांना भेटला नाही, भेटून सुद्धा म्हणतायत केदवा भेटसी माझी या जीवलगा. किती गोड सांगतायत. केदवा भेटसी माझी या जीवलगा. अरे जीवलगा, अरे सख्या, केव्हा रे भेटशील, केव्हा रे भेटशील. हे जे झुरणं, हे विरणं आणि पुन्हा विरण्याकरता उरणं,
कळतं ना बोलणं. झुरणं, विरणं आणि पुन्हा झुरण्याकरता उरणं, हेच अद्वैतातून द्वैतात येणं, द्वैतात पुन्हा अद्वैतात जाणं, भेदातून अभेदात येणं, अभेदातून भेदात जाणं, हीच ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. या ज्ञान भक्ती सहजा भक्तू एकवटला मज, तो मीच होनी केवळ मीच, तो माझं स्वरूपच होऊन जातो. तरी पण त्या भजनाच्या गोडी करता ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा, ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा. पण ज्ञान पचवण्याची ताकद ज्ञानामध्ये नसते, ती संतांमध्ये असते. ज्ञान गिळूनी जावा गोविंदुगा, ज्ञान गिळणं इतकं सोपं नाहीये. लोण्याने शक्ती येते, तुपाने शक्ती येते, पण तूप पचवणं सोपं नाही. खारीक पचवणं सोपं नाही. बदाम वाईट नाहीत, खारीक वाईट नाही, तूप वाईट नाही, ते काही अभक्ष्य भक्षण केल्याचं पाप लागणार नाही. तरी पण पचवणं अवघड आहे. म्हणून ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. आणि ज्ञान गिळून जेव्हा गोविंद गाल तेव्हाच तुम्ही म्हणाल हरि बिन रैहान जाए जिहिरा. हरि बिन रेहान जाये जिहिरा म्हणण्याकरता हरी बघावा लागतो. एक विद्वान मला भेटायला आले, म्हणले बाबा महाराज हे सगळे देव भेटण्याच्या अगोदरचे अभंग आहेत का? म्हटलं असतील. असतील असतील. अरे वेड कसं म्हणतोस? देव भेटण्यापूर्वीचे अभंग नाही, देव भेटल्यानंतर त्याची जी रुची चाकली, त्याचा जो आनंद भोगला, तो आनंद भोगण्याकरता कमी पडतोय म्हणून विरह. भेटला नाही असं नव्हे, भेटून आहे, पण ती भेटीची जी ओढ निर्माण झालेली आहे ती पुरत नाही. हरि बिन रेहान जाय ए जिहिरा, कब की ठाडी देखे रहा. आता वाट बघायची म्हणजे कोणाची वाट बघता येते का? ज्याची वाट बघायची तो ठाऊक असायला पाहिजे ना. काय एक मुलगी रस्त्यावर उभी होती, ते म्हणली कोणाची वाट बघते? ते म्हणे एक माझा येणार आहे. तो तुला माहिती आहे का? म्हणले माहित नाही. असं कधी घडतं का? तसं इथे न्याने देव पाहिलाय, देवाच्या संगतीचं सुख अनुभवलंय, पण जे सुख अनुभवलंय ते अजून पाहिजे. खादले से खावे म्हणून हरि बिन रेहान जाय ए जिहिरा, कब की ठाड़ी देखे रहा है, क्या मेरे लाल कौन चुकी भई, क्या मोहे पासी बेर लगाई. काय माझ्याकडून यायला चुकलं, उशीर झाला, किंवा तू वाट बघत होता असन माझ्याकडून उशीर झाला. कौन चुकी भई हरि बिन रेहान जा हे जिहिरा, राधारमण हरि गोविंद राधे. राधारमण हरि गोविंद राधे. नमो माय भाषा.